नमस्कार मंडळी, तर कशा आहेत सर्व। तर आजचा हा व्लॉग तुमच्यासाठी खूप लेट अपलोड करते आहे, कारण आज घरी माझे आई बाबा आलेले आहे। तर बघू शकता बाबा इथे बसलेले आहे। तर आज भरपूर असे कामं होती, म्हणून आज व्लॉग तुमच्यासोबत मी खूप लेट शेअर करत आहे। तर आज स्पेशल बेत होता, आज बासुंदी बनवली स्पेशली। आई बाबा आले होते आणि आई बाबा बरेच दिवसानंतर आलेले आहेत। चला म्हटलं काहीतरी स्पेशल। तर आपल्या घरीच आता दूध असल्यामुळे बासुंदी बनवली। आणि आज ना बरेचसे कपडे काढले, कपडे म्हणजे बेडशीट्स काढल्या आणि ब्लँकेट्स असं बरंच काही काढलं होत्या। काही वाकडा वगैरे असतात त्या सुद्धा काढल्या। आणि बघू शकता तुम्ही इथे मी भरपूर माझा आज कपडे वगैरे धुण्याचं झालं, पण पावसाला खबर लागली की मी आज खूप सारे कपडे धुवत आहे आणि लगेच त्याने पाऊस बरसायला सुरुवात केली। आणि बघू शकता नंतर माझी तारांबर उडाली। तर त्यानंतर तुम्हाला हे बेडशीट दाखवते। आता मी तिने जी वाकड तुम्हाला आत्ता दाखवलेली आहे तिने मी हाताने आणि मशीनवर शिवलेली आहे। आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि इतकी दिसायला छान वाटते की आपल्याला वाटतं की आपण गालीच्या टाईप वाटतं ते। तर तुम्हाला मी जवळून दाखवते। तर आज खूप सारे ब्लँकेट्स धुतले मी, कारण आई बाबा आलेले होते आणि बरेच दिवस झाले मी ठेवून दिलेले होते दिवाणमध्ये। तर आता कसं पावसाळ्यामध्ये त्याचा स्मेल थोडा वेगळा वाटतो, म्हणून मग मी आज धुतले ते। आणि बघू शकता तुम्हाला आता दाखवते आहे मी। तर अशा पद्धतीने मी मशीनवर हे शिवून घेतलेले आहे। आणि याला मी आतमध्येच त्याच्या साड्या टाकलेल्या आहे। आणि त्याच्यावरती दोन माझ्याकडे सेम अशा बेडशीट होत्या, तर त्या लावलेल्या आहे आणि अशा पद्धतीने शिवलेल्या आहे। आणि ही बेडशीट थोडी वेगळ्या पद्धतीने शिवलेली आहे, म्हणजे याला वाकड म्हणतात। तर बघू शकता तुम्ही ती हाताने शिवलेली आहे, त्याच्यावरचे धागे तुम्हाला दिसलेच असेल, तर बघू शकता तुम्ही। आणि ही मशीनची आहे आणि इकडच्या साईडला हाताने शिवलेली आहे, पण दोन्हीही दिसायला इतक्या छान दिसतात कारण मी त्याला एकसारख्या बेडशीट लावलेले आहे। त्यानंतर मग भरपूर कपडे सुद्धा होते। आणि इकडे बघू शकता हॉल वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे। त्यानंतर किचनमध्ये सुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे सर्व काही। आणि एका साईडला मी आता बासुंदी ठेवलेली होती। आणि काल मी मस्त असं पनीर घरीच बनवलेलं होतं, तर आज मला पनीरचीच भाजी बनवायची होती। तर आता मी सुरुवात केलेली आहे भाजी बनवायला। आता इथे पनीर वगैरे तळून घेतलं आणि त्यानंतर बघू शकता इथे मसाला वगैरे आता रेडी केलेला आहे। आता पूर्ण फुल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार, कारण आज मला खूप जास्त घाई होती। आणि याच्या आधी मी पनीरची रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही नक्कीच तिकडे जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर। आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्लीज, कारण खूप जास्त मेहनत लागते। आणि आता इथे बासुंदी सुद्धा माझी रेडी झालेली आहे आणि भरपूर ड्रायफ्रुट्स टाकून अशी बासुंदी रेडी झालेली आहे। तर आणि खायला पण भरपूर टेस्टी झालेली होती। आणि जेव्हाही मी बासुंदी बनवते तर त्याच्यामध्ये भरपूर असं केसर टाकत असते, म्हणून त्याला कलर चेंज झालेला आहे। आणि त्यानंतर मस्त अशी भजी आईने आज गरमागरम भजी बनवली आणि मस्त मी गरमागरम भजी खाल्ली आणि खरंच खूप छान वाटत होतं। त्यानंतर मग आई सुमितचा वेट करत होती आणि मग फायनली सुमित आला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं रिॲक्शन बघू शकता। तर आजी आणि नातवाचं प्रेम खूप जास्त झालं होतं। आणि बघू शकता आता सुमित आला, त्यानंतर मग बाकी सगळे कामे आवरून घेतली आणि इथे निवांत आता गोष्टी सांगत बसलेलो आम्ही। तर आई इथे सुमितचं बुक्स बघत होती, तर आईला बोलली की सुमितची हँडरायटिंग बघ आणि त्याचे बुक्स बघ। ते इथे बसलो आम्ही आणि बाबा टीव्ही बघत होते। आणि असंच होता माझा आजचा दिवस। तर कसा वाटला आजचा हा छोटासा व्लॉग, तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये।